नमो बुद्धाय. जय भीम. मी स्वप्नाली किल्लारे, स्वयंभू बौद्ध विहार पडेगाव मधली अध्यक्ष आमच्या कमिटी. आज दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षी पण आम्ही ग्रंथ पठणाचा नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण होणार आहे आणि भंते नागसेन यांच्या हस्ते आम्ही तो राबवणार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोण कमिटी. आता ते नाव मोकळेताई, आपल्या पगारेताई, मस्केताई, जोंधळेताई, मी स्वतः किल्लारे, पुन्हा वाघमारे, हिवाळे, परत दुसरे किल्लारे, अजून भरपूर आहेत पण आता एकदम नाव सांगता नाही. उद्या आता 2 ते 3 आमचं ग्रंथाचं पठण. विशेष मुलांसाठी एक वंदना आणि ध्यान आणि बौद्ध धर्माविषयी बेसिक माहिती आम्ही घेणार. किती मुलं राहणार? 9 ते विद्यार्थी अजून कॅल्क्युलेशन नाही त्याचं, 10-20 तर आहे. सर्वप्रथम जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव देवीदास हरिभाऊ किल्लारे. आज वर्षावासाचं पहिला दिवस. नागसेन बनतेजीला आमंत्रण दिलं होतं, आम्ही त्यांना बोलवलं होतं ग्रंथपठण करण्यासाठी. गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथपठण होणार आहे आणि कंटिन्यू 3 महिने तो ग्रंथ चालणार आहे. तर फिरदौस गार्डन येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. 80-90ची संख्या जमली होती कमीत कमी. आणि मी अशी आशा करतो की 3 महिने हा ग्रंथ एकदम आनंदात आणि सुव्यवस्थेमध्ये चालणार आहे. आणि त्यांनी नवीन एक उपक्रम चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक रविवारी सर्व मुलांसाठी गौतम बुद्ध आंबेडकर यांची बेसिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचती करायची, त्यांना अवगत करायचं असा त्यांनी प्रण घेतला आहे. तर म्हणजे खूप आनंदामध्ये आजचा कार्यक्रम झाला. उद्या काय काय कार्यक्रम आहे? उद्यापासून त्यांचं रुटीन सुरू होईल. 2 वाजता ग्रंथपठण सुरू होईल. 2 ते 3 हे ग्रंथपठणचा कार्यक्रम राहील. जय भीम, नमो बुद्धाय. तातेराव मोकळे, फिरदौस गार्डन पडेगाव येथील रहिवासी असल्या कारणाने आम्ही सर्व कमिटी या स्वयंभू बौद्ध विहारामध्ये कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडणार आहोत. बनतेजीला आज आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम उद्यापासून रेग्युलर 2 ते 3 या वेळेत होणार आहे. आणि अजून एक बनतेजीने सांगितलं की बाबासाहेबांबद्दल बुद्ध आणि त्याच्या धर्माविषयी लहान मुलांना सुद्धा जानकारी दिली पाहिजे. यासाठी सुद्धा प्रत्येक रविवारी 9 ते 10 या